नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, पुन्हा एकदा मी आपल्यासमोर सादर झालो आहे फर्स्ट सेमिस्टर एक्झाम इंग्लिश वर्ग 9वी ची येणारी क्वेश्चन पेपर आणि त्याची उत्तरे. तर याबद्दलची आपण आज पूर्णपणे उत्तरे पाहणार आहोत. तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनवर आपण सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण जास्त वेळ न करता सरळ हा क्वेश्चन पेपर पाहूया आणि या पेपरची उत्तरे कशी सोडवायची तेही पाहूया. जसं क्वेश्चन 1A विचारलेला आहे, डू ॲज डायरेक्टेड, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, मिसिंग लेटर्स लिहायचे आहेत. जसं पहिला आहे CHE, तर या ठिकाणी येतो CK, CHE चेक. दुसरा GROUP ग्रुप. तिसरा ROYAL रॉयल. चौथा SALARY सॅलरी. त्यानंतर दुसरा आलेला आहे, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आपल्याला काय करायचे आहे, ते शब्द टाकायचे आहेत बाराखडीच्या नियमानुसार, ABCDनुसार. मग या ठिकाणी ग्रुप आहे स्मॉल, फाउंड, गिव्ह आणि सेंटर. याचं सरळ उत्तर तुम्हाला सांगतो मी, ते आहे आपलं या ठिकाणी बघा, ते असेल सेंटर, फाउंड, गिव्ह आणि स्मॉल. दुसरा ग्रुप आलेला आहे ट्रूप, टार्गेट, टॅलेंट, टायर्ड. या ठिकाणी सर्व टीवालेच शब्द आहेत म्हणून आपल्याला दुसरा शब्द पाहायचा आहे ए शब्द दोन ठिकाणी सारखा दिसतोय म्हणून टॅलेंट आणि टार्गेटमध्ये आपल्याला तिसरा शब्द पाहायचा आहे एल आहे टॅलेंटमध्ये म्हणून टॅलेंट. दुसरा टार्गेट, तिसरा टायर्ड आणि चौथा येईल ट्रूप. त्यानंतर तिसऱ्यामध्ये काय म्हणतोय, पंक्च्युएट द फॉलोविंग सेंटेन्स. दिलेल्या शब्दाला किंवा दिलेल्या वाक्यांना पंक्च्युएट करायचं आहे. या ठिकाणी ते पंक्च्युएशन मार्क्स कसं लिहायचं आहे बघा, यूचा वाय मोठा करायचा आहे आपल्याला, त्याच्यापूर्वी आपल्याला डबल इन्व्हर्टेड कॉमा लिहायचा आहे. यू कुड विअर फ्लावर्स, त्यानंतर कॉमा द्यायचा आहे, इन्व्हर्टेड कॉमा क्लोज करायचा आहे आणि लिहायचा आहे ही सेड आणि फुल स्टॉप. दुसऱ्यामध्ये बघा, आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज अबाउट धिस. तर या ठिकाणी आय मोठा करायचा आहे, नंतर लिहायचं आहे हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज अबाउट धिस आणि शेवटी द्यायचं आहे आपल्याला फुल स्टॉप. हे झाले 3. त्यानंतर आपण जाऊया आता चौथ्याकडे. चौथ्यामध्ये बघा काय करायचं आहे आपल्याला, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच. 3 अक्षर असलेले 4 वर्ड्स बनवायचे आहेत दिलेल्या शब्दाच्या स्पेलिंगमधून. अर्बनायझेशन हा शब्द दिलेला आहे. 4 शब्द कोणते बनवू, एक बनवू अर्बन, दुसरा अँट, तिसरा बॅट आणि चौथा येईल बॉर्न. त्यानंतर 5वा काय म्हणतो पहा, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. दिलेल्या एक्झाम्पलमध्ये जसं दाखवलेलं आहे त्याप्रमाणे त्याचे ॲडजेक्टिव्ज लिहायचे आहेत. रिलेटेड वर्ड्स म्हणजे ॲडजेक्टिव्ज किंवा त्याच्याशी संबंधित. मग स्कूल, स्कूलशी संबंधित काय लिहू आपण, स्मॉल, हाय, अवर, विलेज, प्रायमरी. ठीक आहे, हे शब्द आपण त्यामध्ये लिहू शकतो. 6व्यामध्ये बघा, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊन. नाऊनची वर्ड चेन लिहायची आहे. ती कशी लिहायची, पहिल्या शब्दाचा शेवटच्या अक्षरापासून नवीन शब्द तयार करायचा. जसं या ठिकाणी KING किंग, मग G पासून गोट, गोटच्या T पासून टायगर, टायगरच्या R पासून रॅट आणि रॅटच्या T पासून टेबल. अशा पद्धतीने आपण ती वर्ड चेन यामध्ये बनवू शकतो. आता याच्यामधला B पाहूया आपण, डू ॲज डायरेक्टेड बनतोय. कसं करायचं बघा, अटेम्प्ट एनी वन, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द गिवन फ्रेज. दिलेल्या फ्रेजचा वापर करून एक मिनिंगफुल सेंटेन्स बनवा. टू बिलॉंग टू, यावर वाक्य बनवू आपण, धिस हाऊस बिलॉंग्स टू माय अंकल. आणि बीमध्ये काय म्हणतोय, ॲड अ क्लॉज टू द फॉलोविंग सेंटेन्स अँड एक्सपांड इट मिनिंगफुली. म्हणजे दिलेल्या वाक्याला क्लॉज जोडायचा आहे. मग आपण त्या ठिकाणी लिहूया, आय डोंट नो मच अबाउट इट, किंवा आपण त्याला असं लिहू शकतो, आय डोंट नो हू यू आर, असंही लिहू शकतो. त्यानंतर दुसऱ्यामध्ये बघा, अटेम्प्ट एनी वन काय म्हणतोय, ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. त्यांना एकतर समोर किंवा मागे एक काय करायचं आहे, अल्फाबेट्सचा ग्रुप लावून त्यांना तुम्हाला लिहायचं आहे. जसं हॅपी आहे त्याचं लिहू आपण अनहॅपी, लकी आहे त्याला लिहू आपण अनलकी. बीमध्ये काय म्हणतोय, मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड. दिलेल्या शब्दांचा वापर करून सेंटेन्स बनवा. जसं पहिलं हॅपी आहे तर आपण लिहू आय एम व्हेरी हॅपी टुडे आणि लकीपासून बनवू यू आर व्हेरी लकी. तर हे झाले पहिले आपले क्वेश्चन्स कोणत्या याच्यामधले, लँग्वेज स्टडीमधले. आता आपण पाहूया सेक्शन 2कडे जाऊया, ज्यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, टेक्स्च्युअल पॅसेज पाहायचा आहे. क्वेश्चन 2A एक पॅसेज आहे यामध्ये टीवर. ठीक आहे, द स्टोरी ऑफ टी हा एक पॅसेज आहे. त्यावर प्रश्न विचारले आहेत.
काय म्हणतो पहिल्यांदा A1 राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. दिलेल्या स्टेटमेंट्स ट्रू आहेत की फॉल्स आहेत ते लिहा. मी सरळ तुम्हाला सांगतो, कारण पॅसेज तुम्हाला पाहून सांगायला गेलो तर मला भरपूर वेळ लागेल. पहिली आहे इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड कॉफी ड्रिंकिंग इज अन इम्पॉर्टंट सोशल ऑकेजन. हे आहे ट्रू. त्यानंतर आहे मोस्ट पीपल इन जापान बिलॉंग टू अ टी क्लब. हे सुद्धा आहे ट्रू. तिसरा मेनी इंडियन्स टुडे स्टील हॅव टी सेरेमनीज. तर हे आहे फॉल्स. आणि इन मोस्ट ऑफ रशिया द टी इज मेड इन स्मॉल क्ले टी पॉट्स. तर हे सुद्धा आहे फॉल्स. ठीक आहे. त्यानंतर बघा यामध्ये A2 पाहूया आपण. A2 काय विचारलेलं आहे, कम्प्लीट द फॉलोविंग वेब. गुड क्वालिटीज ऑफ टी. टीच्या चांगल्या क्वालिटीज कोणत्या आहेत ते लिहा. तर त्या कोणत्या लिहू शकतो आपण, एक लिहू शकतो हेल्दी, नंतर एन्जॉयेबल, स्टिम्युलस आणि चौथा लिहू शकतो आपण कम्फर्टेबल. A3 काय विचारलेलं आहे, राईट द डिस्क्रायबिंग वर्ड्स. म्हणजे या ठिकाणी त्याचे ॲडजेक्टिव्ज लिहायचे आहेत. पहिला आहे ड्रिंक, तर ते पॅसेजमधून येईल पॉप्युलर. दुसरा आहे टी, तर त्यासाठी स्पेशियल. चौथा आहे ऑकेजन्स, तर त्यासाठी येईल सोशियल. आणि चौथा आहे क्वालिटीज, तर त्यासाठी लिहू आपण गुड क्वालिटीज. त्यानंतर A4 काय विचारलेलं आहे, डू ॲज डायरेक्टेड. जसं सांगितलं तसं करा. टी इज अ पॉप्युलर ड्रिंक, ॲड अ क्वेश्चन टॅग. तर याला आपण लिहू टी इज अ पॉप्युलर ड्रिंक कॉमा आणि लिहूया इजंट इट क्वेश्चन मार्क. दुसरा दे गो एव्हरी वीक टू टेक पार्ट इन द टी सेरेमनी. काय म्हणतोय, राईट द इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. दिलेल्या सेंटेन्समधून इन्फिनिटिव्ह फॉर्म कोणता आहे ते लिहा. ते आहे टू टेक. ठीक आहे. त्यानंतर A5 काय विचारलेलं आहे बघा, डू यू हॅव एनी सेरेमनीज असोसिएटेड विथ फूड आयटम्स. फूड आयटम्सशी संबंधित तुमच्याकडे काही सण आहेत का त्याबद्दल लिहा. तर आपण याचं उत्तर असं लिहू शकतो, हे आपल्या मताने लिहायचं असते आपल्याला. येस वी हॅव. We celebrate Diwali with some special food items like chakli, chiuda, anarse and vadaj. They offer good taste along with the nutritious value. अशा पद्धतीने आपण या पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चनचं उत्तर लिहू शकतो. यामध्ये आपण समोर जाऊया. समोर बघा दुसरा पॅसेज दिलेला आहे तुम्हाला. दुसरा पॅसेज कशाबद्दल आहे हा, शी हॅड अ रिच फ्रेंड. म्हणजे हा मॅथिल्डीचा आहे. द नेकलेस हा एक लेसन आहे, त्यावर मध्ये असलेला हा पॅसेज आहे. पहिला काय विचारलेला आहे, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डर ऑफ देअर ऑकरन्स. हे स्टोरीमध्ये ज्या क्रमाने ही घटना घडलेल्या आहेत त्यांचा क्रम लावा. मी तुम्हाला सरळ तो क्रम सांगतो. पहिल्यांदा येईल चौथं वाक्य, शी हॅड अ रिच फ्रेंड. त्यानंतर येईल दुसरं वाक्य, शी ओपन द पेपर अँड ड्रीव आउट अ कार्ड. त्यानंतर येईल तिसरं वाक्य, शी थ्रीव द इन्व्हिटेशन ऑन द टेबल रिसेंटफुली. आणि त्यानंतर पहिलं वाक्य येईल, ही स्टॉप्ड स्टन्ड डिस्ट्रेस टू सी हिज वाईफ क्राईंग. ठीक आहे. यामध्ये B1 झालेला आहे आपला. आता पाहूया आपण B2, B3 आणि B4. आता B2 काय म्हणतोय, हू सेड टू हुम. कोणी कोणास म्हटले. कम्प्लीट द टेबल. हिअर इज समथिंग फॉर यू. तर हे याचं उत्तर आपण लिहू शकतो, मिस्टर लॉयजेल टू मिसेस लॉयजेल. आणि यामध्ये दुसरा पहा, व्हॉट डू यू वॉन्ट मी टू डू विथ दॅट. तर हे आहे मिसेस लॉयजेल टू मिस्टर लॉयजेल. त्यानंतर काय म्हणतोय B3 मॅच द फॉलोविंग. म्हणजे त्यांचा पॅसेजच्या आधारावर तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. जसं लार्ज आहे तर लार्ज असतो एन्व्हलप. फॉर्मर आहे त्याच्यामध्ये स्कूलमेट येईल. त्यानंतर आहे मिनिस्टर, तर ते येईल एज्युकेशन. आणि चौथं येईल इन्व्हिटेशन, तर ते येईल कार्ड सोबत. ठीक आहे. डू ॲज डायरेक्टेड पहा B4 शी हॅड अ रिच फ्रेंड. तर याला काय म्हणतोय, मेक द सेंटेन्स निगेटिव्ह विदाउट चेंजिंग द मिनिंग. मिनिंग चेंज न करता तुम्हाला ते वाक्य निगेटिव्ह करायचं आहे. तर हे लिहू आपण, शी हॅड नॉट अ पुअर फ्रेंड. दुसरं, शी थ्रीव द इन्व्हिटेशन ऑन द टेबल रिसेंटफुली. याला काय करायचं आहे तुम्हाला, फ्युचर टेन्सचा वापर करून लिहायचा आहे. तर याला आपण लिहू, शी विल थ्रीव द इन्व्हिटेशन ऑन द टेबल रिसेंटफुली. अशा पद्धतीने तुम्ही B4 हा या ठिकाणी लिहू शकता. त्यानंतर इकडे बघा पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन विचारलेला आहे. व्हॉट डू यू फील वेन यू रिसीव अन इन्व्हिटेशन फॉर अ पार्टी. वाय. तुम्ही जेव्हा तुम्हाला इन्व्हिटेशन येते पार्टीचं, तेव्हा तुम्हाला कसं वाटते आणि का वाटते. याचं उत्तर आपल्या मताने लिहायचं आहे. मी सांगतो तुम्हाला मी ते कसं लिहिणार. आय फील व्हेरी एक्साइटिंग बिकॉज इट ऑफर्स मी टू मीट मोर अँड न्यू पीपल. इट ऑल्सो ऑफर्स मी टू एन्जॉय द डेलिशियस फीस्ट अलॉंग विथ द डान्स. तर अशा पद्धतीने आपण त्याचं उत्तर लिहू शकतो. त्यानंतर बघा यामध्ये सेक्शन 3 विचारलेलं आहे पोएट्री. एक पोएम दिलेली आहे, वॉक अ लिटल स्लोवर डॅडी. त्याच्यावर तुम्हाला विचारलेलं आहे. पहिला दिलेला आहे, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. द
तर या ठिकाणी आहे द सन इज टॉकिंग टू इट्स फादर असं येईल. आणि दुसऱ्यामध्ये द फादर इज लीडिंग अँड द सन इज फॉलोविंग. यामध्ये आपण A2 आणि A3 पाहूया. व्हॉट डू द फूटस्टेप्स ऑफ द फादर रेफर टू. या ठिकाणी वडिलांचे फूटस्टेप्स म्हणजे काय, त्याचा संदर्भ कशाच्या बाबतीत घेतलेला आहे. तर याचं उत्तर आपण असं लिहू, हिअर द फूटस्टेप्स मीन्स आयडियल थिंग्स अँड मोरल व्हॅल्यूज ऑफ द लाईफ दॅट फादर वॉन्ट्स टू गिव्ह टू हिज सन. A3 मध्ये विचारलेलं आहे, फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. दिलेल्या एक्स्ट्रॅक्टमधून रायमिंग वर्ड्सच्या जोड्या काढायच्या आहेत. तर आपण लिहू स्मॉल, फॉल, सी, मी, बी, मी आणि ट्रू, यू. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन 3B विचारलेला आहे, रीड द फॉलोइंग पोएम अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ही एक पोएम दिलेली आहे या ठिकाणी कंपॅरिझन, आणि याचे पोएट आहेत ॲनोनिमस. तर ही कंपॅरिझन नावाची पोएम आहे. हिच्यावर तुम्हाला काय विचारलेले आहेत, ॲप्रिशिएशन विचारलेलं आहे, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला त्या पोएमबद्दलची माहिती लिहायची आहे. जसं पहिला क्वेश्चन पाहायचं, टायटल ऑफ द पोएम, तर तो आहे कंपॅरिझन. त्यानंतर नेम ऑफ द पोएट, तर तो आहे ॲनोनिमस. त्यानंतर डिस्क्राईब द रायमिंग स्कीम, तर या ठिकाणी कोणतीही रायमिंग स्कीम नाही आणि त्याच्यामुळे इट्स अ फ्री वर्स आहे तो. चौथा आहे फिगर ऑफ स्पीच यूज्ड इन द पोएम, एनीवन, तर एक फिगर ऑफ स्पीच याच्यामध्ये वापरलेला आहे सिमिली. आणि पाचवा विचारलेला आहे, राईट द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम, तर ती पोएमची सेंट्रल आयडिया कशी लिहू आपण बघा. धिस पोएम प्रोव्हाइड्स अ न्यू पर्स्पेक्टिव्ह, फुल स्टॉप. इट ऑल्सो इम्प्रूव्ज वन्स रेंज ऑफ नॉलेज अबाउट व्हेरियस ॲनिमल्स, ऑब्जेक्ट्स अँड देअर अपिअरन्सेस अँड ॲस्पेक्ट्स. अशा पद्धतीने आपण या पोएमचा या ठिकाणी सेंट्रल आयडिया लिहू शकतो. मी सर्व तुम्हाला डायरेक्ट आन्सर का सांगत आहे, कारण मी जर पॅसेज दाखवू तुम्हाला उत्तर सांगितली तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हाला तो कंटाळवाणा वाटेल. म्हणून सेक्शन 4 पहा, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे, म्हणजे तो तुमच्या पुस्तकात दिलेला नाही. ठीक आहे. पॅसेज कोणता आहे ते दाखवून देतो पहिल्यांदा. थॉमस अल्वा एडिसनवर हा एक पॅसेज आहे आणि यावर आता विचारलेली प्रश्न पाहूया आपण. A1 मध्ये काय बनतोय, चूज प्रॉपर अल्टरनेटिव्ह, योग्य पर्याय शोधा. हे पॅसेजमधून शोधायचं आहे. पहिला, एडिसन वॉज अ फेमस, तर हे आहे सायंटिस्ट. दुसरा आहे, एडिसन्स मदर वॉज अ टीचर. एडिसन स्टॉप्ड गोईंग टू स्कूल. आणि चौथा, एडिसन रीड अ बुक दॅट कंटेंड एक्सपेरिमेंट्स. हे त्यामध्ये आपण लिहू शकतो. A2 मध्ये काय म्हणतोय, कम्प्लीट करा म्हणतोय. एडिसन स्टॉप्ड गोईंग टू स्कूल बिकॉज, एडिसनने शाळेत जाणे सोडलं. याला 4 कारणे सांगायची आहेत. पहिला लिहू आपण, ही कुडंट डू वेल इन स्कूल. दुसरा लिहू, हिज टीचर टोल्ड दॅट ही कुडंट लर्न. तिसरं लिहू, हिज मदर कुड टीच हिम. आणि चौथं लिहू, हिज मदर वॉज अ टीचर. ठीक आहे. हे झालं A2. यामध्ये आता A3, A4 आणि A5 पाहूया. A3 बघा इकडे दिलेला आहे. A3 दिलेला आहे, फाइंड नाऊन अँड ॲडजेक्टिव्ह फॉर्म. यामध्ये नाउन्स किंवा ॲडजेक्टिव्ह फॉर्म्स तुम्हाला काय करायचे आहेत, त्यामध्ये शोधायचे आहेत. जसं पहिला आहे सायंटिस्ट, तर सायंटिस्टसाठी आपण यामध्ये लिहूया फेमस. त्यानंतर दुसरा आहे मदर, तर यामध्ये येईल एडिशन्स. तिसरा आहे थिंग्स, तर यामध्ये येईल इंटरेस्टिंग. आणि चौथा येईल नेचर, तर त्याच्यामध्ये येईल आपण इन्क्विसिटिव्ह. ठीक आहे. A4 मध्ये पहा काय विचारलेलं आहे, लँग्वेज स्टडीमध्ये एडिशन सॅट ऑन एग्स. काय म्हणताय, त्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये लिहा. तर आपण ते लिहू, एडिसन इज सिटिंग ऑन एग्स. दुसरा, एडिसन सॅट ऑन एग्स टू सी इफ ही कुड मेक देम हॅच. इन्फिनिटिव्ह फॉर्मला अंडरलाईन करा म्हणते. तर इन्फिनिटिव्ह फॉर्म म्हणजे ज्याला टू लागलेला असतो, ज्या व्हर्बला, तो इन्फिनिटिव्ह फॉर्म असतो आणि म्हणून तो आहे टू सी. A5 मध्ये काय विचारलेलं आहे, पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन. सायन्स प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन अवर डेली लाईफ, गिव्ह युअर ऑपिनियन. सायन्स आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची भूमिका पार पडते, यावर तुमचं मत लिहा. तर आपण यामध्ये उत्तर लिहू शकतो पर्सनल रिस्पॉन्सवर. मी लिहिलं जसं, येस आय थिंक दॅट सायन्स प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन अवर लाईफ बिकॉज everything that we use in our day-to-day life is an invention of science. We caters our needs with the help of the science. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, याचं उत्तर लिहू शकतो. त्यानंतर क्वेश्चन 4B विचारलेला आहे, समरी रायटिंग. समरी रायटिंग कशी करायची बघा. हाच पॅसेज दिलेला आहे थॉमस एडिसनवरचा आणि त्याच्यावरूनच तुम्हाला त्याची समरी लिहायची आणि त्याचा एक सुटेबल टायटल द्यायचा आहे. तर टायटल आपण लिहू यामध्ये थॉमस एडिसन आणि त्याची समरी कशी लिहायची, जसं मी या ठिकाणी लिहिलेली आहे ती मी तुम्हाला सांगतोय.
Thomas Alva Edison, who was expelled from the school at the age of 8 years, learned from his mother. He conducted many experiments and became a great scientist because of his inquisitive nature. तर अशा पद्धतीने आपल्याला समरी कशी लिहायची असते, दिलेल्या पॅसेजमधून महत्त्वाचे पॉईंट्स उचलायचे असतात आणि त्याला 3 ते 4 ओळीमध्ये त्या 10 ते 15 ओळींची समरी लिहायची असते. आशा करतो की ही समरी आपल्याला समजली असेल. आता आपण डायरेक्ट शेवटच्या सेक्शनकडे जाणार आहोत. सेक्शन व्ही, रायटिंग स्किल्स. यामध्ये एक लेटर रायटिंग करायची आहे तुम्हाला. यामध्ये पहा काय म्हणतोय, पहिल्यांदा स्वच्छ भारत अभियानाबद्दल माहिती दिलेली आहे, कॅम्पेन आहे. त्यानंतर त्यामध्ये एक फॉर्मल लेटर आणि एक इन्फॉर्मल लेटर असे 2 पद्धतीचे लेटर तुम्हाला लिहायला सांगितलेले आहेत. जसं पहिला पहा काय म्हणते त्यामध्ये की लुक ॲट द अबोव ॲडव्हर्टाइजमेंट, आणि त्यावरून तुम्हाला हेडमास्टरला एक पत्र लिहायचं आहे जेणेकरून त्यांनी एक सेलिब्रेशन ऑर्गनाईज करावं स्वच्छ भारत अभियानावर. आता आपल्याला इन्फॉर्मल लेटर लिहायचं या ठिकाणी. इन्फॉर्मल लेटरमध्ये काय लिहायचं आहे ते बघा. लुक ॲट द अबोव ॲडव्हर्टाइजमेंट रिगार्डिंग टू स्वच्छ भारत अभियानाबद्दलची ती तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट पाहायची आहे. तुम्हाला तुमच्या मित्राला एक पत्र लिहायचं आहे आणि त्याला तुमच्या एरियामध्ये जी क्लिनलीनेस, स्वच्छतेची जी कमी आहे त्याबद्दल सांगायचं आहे आणि त्याला स्वच्छ भारत अभियान जॉईन करायला काय करायचं आहे सांगायचं आहे. यामध्ये जे मी जो एक पत्र लिहिलेला आहे तो मी तुम्हाला सांगतो कसा लिहिलेला आहे. तुम्ही त्याच्यावरून तशाच पद्धतीचं पत्र लिहू शकता. जसं डाव्या कोपऱ्यामध्येच आपण सर्व काही लिहित असतो. आपला पत्ता लिहूया XYZ, एक इमॅजिनरी ॲड्रेस लिहूया प्रगत नगर नागपूर 04. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला लिहायचं आहे डिअर फ्रेंड. जसं मी एक नाव लिहिलं संजय, कॉमा द्यायचं. त्यानंतर लिहू आपण हाऊ आर यू क्वेश्चन मार्क. आय होप यू आर फाईन. आय हॅव रिटन धिस लेटर टू टेल यू अबाउट लॅक ऑफ क्लीनलीनेस इन अवर एरिया. फुल स्टॉप. अवर एरिया शूड ऑलवेज बी क्लीन अँड नीट. यामध्ये तुम्हाला ते पॉईंट्ससुद्धा कन्सिडर करायचे आहेत जे त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये देण्यात आलेले आहेत आणि म्हणून आपण तेच पॉईंट्स घेत आहोत. Also the air in our area is polluted. So for that we have organized Swachh Bharat Abhiyan in our area. You should also join this campaign. In this campaign we should use the dustbin, we should use toilet and should always wash our hands. Also we must not spit in public places. मग समोर लिहू आपण वी हॅव ऑर्गनाइज्ड धिस कॅम्पेन फ्रॉम 2nd October to 10th October. In this campaign we will plant more and more trees. So you can join this campaign by contacting on www.governmentofindia@gov.com. Give my regards to uncle and auntie, your friend XYZ. तर अशा पद्धतीने आपण हा स्वच्छ भारत अभियानावर एक पत्र काय करू शकतो या ठिकाणी लिहू शकतो. यामध्ये आपण आता समोर जाऊया. समोर काय विचारले आहे बघा. यामध्ये समोर म्हटलेलं आहे डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच. तर आपण डायलॉग रायटिंग करणार आहोत. डायलॉग रायटिंगमध्ये एक काही मी म्हटलो आहे पुट द सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डर टू मेक अ मिनिंगफुल डायलॉग. यांना प्रॉपर ऑर्डरमध्ये तुम्हाला टाकायचं आहे. यामध्ये 4 डायलॉग्स दिले आहेत. मी तुम्हाला योग्य क्रम त्याला सांगतोय. पहिल्यांदा येईल त्यामध्ये दुसरी डायलॉग डू यू लाईक कार्टून्स अँड कार्टून फिल्म्स. त्यानंतर येईल तिसरी डायलॉग येस आय डू. त्यानंतर येईल चौथी डायलॉग विच वन डू यू लाईक द मोस्ट. त्यानंतर शेवटची डायलॉग येईल येस आय लाईक टॉम अँड जेरी द बेस्ट. यामध्ये बी काय विचारलेलं आहे कम्प्लीट द डायलॉग डू यू लाईक टू प्ले. तर याचं उत्तर लिहू आपण बी मध्ये येस आय डू. त्यानंतर तिसरं विचारलेलं आहे सी व्हिच गेम डू यू लाईक मोस्ट. तर याचं उत्तर लिहू आपण आय लाईक क्रिकेट मोस्ट. ठीक आहे. त्यानंतर सी मध्ये काय विचारलेलं आहे बघा डेव्हलप अ डायलॉग बिटवीन राम अँड श्याम रिगार्डिंग वॉचिंग टेलिव्हिजन. राम आणि श्याममध्ये टेलिव्हिजन पाहण्याविषयी तुम्हाला काय करायचं आहे 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस म्हणजे 6 वाक्य तुम्हाला लिहायचं आहे. तर आपण याच्यामध्ये लिहू सगळ्यात पहिल्यांदा राम म्हणेल डू यू लाईक वॉचिंग TV. श्याम म्हणेल येस आय लाईक. राम विचारेल व्हिच TV प्रोग्राम यू लाईक मोस्ट. श्याम म्हणेल आय लाईक कार्टून प्रोग्राम्स. त्यानंतर राम म्हणेल डू यू फील व्हेरी एक्सायटेड व्हाईल वॉचिंग कार्टून्स. तर श्याम म्हणेल येस आय विल बी व्हेरी एक्सायटेड व्हाईल वॉचिंग कार्टून्स. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो राम आणि श्याममधला एक 6 डायलॉग्स याच्यामध्ये लिहू शकतो. यामध्ये समोर जाऊया आपण. समोर काय म्हणतोय ड्राफ्टिंग अ स्पीच. ड्राफ्टिंग अ स्पीच आर होतं त्याला. क्वेश्चन 6A पहा A1 किंवा A2.
A1 मध्ये असतो नॉन व्हर्बल टू व्हर्बल, म्हणजे यामध्ये तुम्हाला दिलेली माहिती अशा पद्धतीने एखाद्या चार्ट्समध्ये असते, तिला तुम्हाला पॅराग्राफमध्ये लिहायची असते. आपण या ठिकाणी बी लिहिणार आहोत. बी मध्ये काय करायचं आहे, आपल्याला व्हर्बल टू नॉन व्हर्बल करायचं आहे. यामध्ये काय करा म्हणतोय, प्रिपेअर रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड प्रिपेअर द गिवन डायग्राम. या ठिकाणी तुम्हाला पॅसेज वाचायचा आहे आणि त्याच्या खाली जो एक डायग्राम दिसतोय आपल्याला, तशाच पद्धतीचे तुम्हाला ती डायग्राम पूर्ण करायची आहे. मग ही कशी करू आपण, यामध्ये या पॅसेजमध्ये ऑइल्सबद्दल माहिती दिलेली आहे, तर ती माहिती आपण कशी पूर्ण करायची ते मी तुम्हाला आता थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. जसं ऑइल, टाईप्स ऑफ ऑइल, तर यामध्ये 3 लिहू आपण, ग्राउंडनट ऑइल, व्हेजिटेबल ऑइल, मिनरल ऑइल. त्या वरच्या पॅसेजवरूनच हे काढत आहोत आपण. प्रिपेअर्ड फ्रॉम, तर ग्राउंडनट ऑइल लिहू ग्राउंडनट्स, व्हेजिटेबल ऑइल व्हेजिटेबल सीड्स आणि मिनरल ऑइल द क्रस्ट ऑफ अर्थ. त्यानंतर विचारलेलं आहे यूज, तर यूज लिहू आपण इन कुकिंग त्याच्यामध्ये, ठीक आहे, इन कुकिंग. त्यानंतर दुसरं विचारलेलं आहे यामध्ये कोणता ऑइल आहे, व्हेजिटेबल ऑइल, तर तो लिहू आपण मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सोप, मेडिसिन्स अँड सेंट्स. आणि मिनरल ऑइल आहे तर त्यामध्ये लिहू आपण फॉर ड्रायव्हिंग मशीन्स. आणि त्यासोबतच त्याचा अजून एक उपयोग आपण लिहू शकतो इंडस्ट्री आल्सो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला हा काय करता येईल, यामध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बलमध्ये कन्वर्ट करता येईल. क्वेश्चन 6B पहा काय विचारलेला आहे. यामध्ये एक्सपांड द फॉलोइंग थीम, कोणताही एक करा. पहिल्या याच्यामध्ये काय म्हणतोय, न्यूज रिपोर्ट लिहा. दुसऱ्यामध्ये तुम्हाला करायची आहे डेव्हलप अ स्टोरी. आपण B1 न्यूज रिपोर्ट लिहिणार आहोत. मग या ठिकाणी त्यांनी हेडलाईन दिलेली आहे सातारा. मग साताऱ्यासाठी आपण एक हेडलाईन बनवली, कोणती, इंडिपेंडन्स डे सेलिब्रेटेड इन सातारा. त्याची डेटलाईन लिहू आपण 15 ऑगस्ट सातारा, कॉमा देऊन. इंट्रोडक्शनमध्ये थोडक्यात आपल्याला त्याची माहिती द्यायची असते. इंडिपेंडन्स डे वॉज सेलिब्रेटेड इन द सिटी ऑफ सातारा ऑन 15 ऑगस्ट विथ ग्रेट एन्थुजियाझम. हे झालं इंट्रोडक्शन. आणि चौथा आहे शॉर्ट कंटिन्युइंग पॅराग्राफ, तर त्यामध्ये आपण थोडंसं डिटेलमध्ये लिहिणार आहोत. अवर कंट्रीज इंडिपेंडन्स डे वॉज सेलिब्रेटेड इन द सिटी ऑफ सातारा with great enthusiasm and excitement. On 15th August, our Independence Day was celebrated in many parts of the Satara city. Many programs were organized on that occasion. People saluted our Tiranga and paid tribute to our nation and freedom fighters. तर अशा पद्धतीने आपण ती काय करू शकतो, न्यूज रिपोर्ट लिहू शकतो. आपण आता याच्या शेवटच्या क्वेश्चनकडे आलेले आहोत, जो सेक्शन 6 मधला आहे, स्किल डेव्हलपमेंट. यामध्ये आपल्याला करायचं असते ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन हे 3 प्रकारे करायचे असते. पहिल्यामध्ये आपल्याला काय करायचं असते, एमध्ये बघा, एमध्ये आपल्याला करायचं आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, म्हणजे तुमच्या मदर टंगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्याला ट्रान्सलेट करायचं आहे. एव्हरग्रीन म्हणजे सदाहरित, मिरर म्हणजेच आरसा, डायमंड म्हणजेच हिरा, लोनलीनेस म्हणजे एकटेपणा, फुटस्टेप्स म्हणजेच पावलाचे ठसे आणि इम्पॉर्टंट म्हणजेच महत्त्वाचे. बीमध्ये काय करायचं आहे, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. तुमच्या मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, वाक्य करायचे आहेत. कोणते, 2, आपण 4ही करून घेऊ यामध्ये. पहिला, मार्गी वाज डिसअपॉइंटेड, तर त्याचा होईल मार्गी खूप निराश होती. दुसरा, द मोस्ट पॉप्युलर बेवरेज इन द वर्ल्ड इज टी, जगात सर्वात जास्त प्रसिद्ध पेय चहा आहे. ही वेंट टू द पोलीस, तो पोलीस स्टेशनला गेला किंवा तो पोलिसात गेला. ह्युमर इज मॅनकाइंड्स ग्रेटेस्ट ब्लेसिंग, विनोद हा मनुष्य जातीचा सर्वात मोठा वरदान आहे. हे आपण लिहिलं बी मधलं. आणि शेवटचा विचारलेला आहे, ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम ऑर प्रोवर्ब इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, म्हणजे इंग्लिशमध्ये करायचं आहे किंवा मराठीमध्ये करायचं आहे. नो पेन्स नो गेन्स, याला आपण लिहू मराठीमध्ये श्रमाशिवाय फळ नाही. आणि दुसरा विचारलेला आहे, अ बर्ड इन हँड इज वर्थ 2 इन अ बुश, तर याचा अर्थ होतो, याची ह्या फ्रेजचा, समोर पडत्याच्या पाठीमागे लागू नये. तर आशा करतो की अशा पद्धतीने वर्ग 9वीचा म्हणजे क्लास 9चा फर्स्ट सेमिस्टर एक्झाम म्हणजे प्रथम सत्र परीक्षेचा हा अशाच पद्धतीचा येणारा एक पेपर मी आपल्यासाठी आज घेऊन आलो होतो. हाच पेपर किंवा असाच पेपर तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आणि त्याची अशाच पद्धतीने तुम्हाला काय करायची आहे, उत्तरे सोडवायची आहेत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपण लाईक आणि शेअर करावा अशी मी आपल्याला एक विनंती करतो. आणि हे चॅनल एज्युकेशन मनोर अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनलही आपण सबस्क्राईब करून घ्यावं. अशाच पद्धतीचे जे व्हिडिओज आहेत क्वेश्चन पेपर्सचे सर्व 1ली ते 10वी पर्यंतचे, त्यांच्या प्लेलिस्ट याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहेत. त्यावर जाऊन आपण बाकीचेही व्हिडिओ बघून घेऊ शकता आणि बाकीचे क्वेश्चन पेपर्स आन्सर सहित पाहून घेऊ शकता. चला तर मी आपली आता रजा घेतो. पुन्हा आपण भेटूया अशाच एका क्वेश्चन पेपरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझा
नमस्कार.